जय जय रघुवीर समर्थ। श्रीमत दास बोध। दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम। समास साठवा सद्विद्या निरूपण नाम। श्रीराम समर्थ। जय सद्गुरु। या समासामध्ये समर्थ म्हणतात, एका सद्विद्येची लक्षणे परमशुद्ध सुलक्षणे विचार घेता बळेंची बाणे सद्विद्यांगी। जय सद्गुरु। समर्थ म्हणतात, आता परमशुद्ध आणि अतिउत्तम अशा सद्विद्येची लक्षणे वर्णन करून सांगतो। ती लक्षणे श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी आणि त्यांच्या संबंधी विचार केला असता तर आपोआपच ती आपल्या अंगी बांधतात। सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, त्याचे गुण एकता संतोष परम वाटे। समर्थ म्हणतात, जो सद्विद्यायुक्त पुरुष असतो तो विशेष उत्तम गुणांनी युक्त असतो आणि त्याचे गुण ऐकून सुद्धा आपल्याला परम संतोष वाटतो। भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा दयाशील लीन तत्पर केवळ अमृत वचनी। समर्थ म्हणतात, तो भाविक सात्विक प्रेमळ शांती क्षमा आणि दया यांनी युक्त लीन कार्य करण्यात तत्पर आणि केवळ अमृतासारखी मधुर वचने बोलणारा असतो। परम सुंदर आणि चतुर परम सबळ आणि धीर परम संपन्न आणि उदार अतिशयेंसी। समर्थ म्हणतात, तो परम सुंदर परम चतुर परम बलवान आणि परम धैर्यशील असून परम संपन्न असून अत्यंत उदार असतो। परमज्ञाता आणि भक्त महापंडित आणि विरक्त महातपस्वी आणि शांत अतिशयेंसी। समर्थ म्हणतात, तो परम ज्ञानी परम भक्त महापंडित असून विरक्त आणि महातपस्वी असून अत्यंत शांत असतो। वक्ता आणि नैराश्यता सर्वज्ञ आणि सादरता श्रेष्ठ आणि नम्रता सर्वत्रांसी। समर्थ म्हणतात, तो उत्तम वक्ता असून अनासक्त असतो, सर्वज्ञ असून लोकांना आदर देणारा असतो आणि श्रेष्ठ असून देखील अत्यंत नम्रपणे सर्वांशी वागणारा असतो। राजा आणि धार्मिक शूर आणि विवेक तारुण्य आणि नेमक अतिशयेंसी। समर्थ म्हणतात, तो राजा असूनही धार्मिक असतो, शूर असूनही तो विवेकी असतो, तरुण असूनही अत्यंत नीतिनियमाने वागणारा असतो। वृद्धाचारी कुळाचारी युक्ताहारी निर्विकारी धन्वंतरी परोपकारी पद्महस्ती। समर्थ म्हणतात, तो वडीलधाऱ्यांना मानणारा कुळधर्म कुळाचार पाळणारा युक्त आहार घेणारा आणि कुठल्याही विकाराच्या अधीन न होणारा वैद्यक विद्या जाणणारा परोपकारी आणि ज्याच्या हातावर यशाचे प्रतीक असे कमलाचे चिन्ह आहे असा असतो। कार्यकर्ता निराभिमानी गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि भगवत भजनी अत्यांदरे। समर्थ म्हणतात, तो उत्तम कार्यकर्ता असून तो निराभिमानी असतो, उत्तम गाणारा असून भगवत भक्त असतो, वैभव संपन्न असून अति आदराने भगवत भजन करणारा असतो। तत्वज्ञ आणि उदासीन बहुश्रुत आणि सज्जन मंत्री आणि सगुण नीतिवंत। समर्थ म्हणतात, तो तत्वज्ञानी असून उदासीन म्हणजे विरक्त असतो, बहुश्रुत असूनही सज्जन असतो आणि राजाचा मंत्री असूनही तो सद्गुण संपन्न आणि नीतिमान असतो। आधु पवित्र पुण्यशील आंतरशुद्ध धर्मात्मा कृपाळ कर्मनिष्ठ स्वधर्मे निर्मळ निर्लोभ अनुतापी। समर्थ म्हणतात, तो पवित्र पुण्यशील साधू असून शुद्ध अंतःकरणाचा कृपाळू आणि धर्मात्मा असतो, स्वधर्मनिष्ठ निर्मळ असून तो कर्मनिष्ठ म्हणजेच निष्काम कर्मयोगी असून आणि तो निर्लोभी असून तो अनुतापाने विशुद्ध अंतःकरणाचा झालेला असतो।
गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीळा युक्ती स्तुती मती परीक्षा. समर्थ म्हणतात त्याला परमार्थाची गोडी असते, आवड असते आणि प्रेम सुद्धा असते. तो सन्मार्गाचे आचरण करणारा, सत्क्रिया करणारा, उत्तम धारणा शक्ती असणारा आणि धैर्यशील असतो. श्रुती स्मृती यांचे त्याला उत्तम ज्ञान असते. आनंदाने जीवन जगण्याची युक्ती त्याला अवगत असते आणि भगवंताच्या लीलांविषयी त्याला प्रेम असून भगवंताची स्तुती कशी करावी हेही तो जाणत असतो. तो बुद्धिमान असून व्यक्ती आणि वस्तूंची उत्तम पारख त्याला असते. दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे. समर्थ म्हणतात तो नेहमी सावध असून वेळ प्रसंग पाहून वागणारा, रीतीने आणि प्रमाणात तर्क जाणणारा, सतसाहित्याची आवड असणारा, नेमनिष्ठ आणि पारदर्शी, कुशल चपळ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या उत्तम गुणांनी तो संपन्न असतो. आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे, कार्यकारण चिन्हे जाणे, विचक्षण बोलिका. समर्थ म्हणतात कोणाचा किती आदर करावा, कोणाचा कसा सन्मान करावा यातील तारतम्य तो जाणतो. कुठल्या वेळी कशा प्रकारे वागायचे हे वेळ प्रसंग पाहून तो अचूक जाणतो. कार्य कारण संबंधाची त्याला उत्तम जाण असते. तो चतुर असून बोलका असतो. सावध साक्षेपी साधक, आगम निगम शोधक, ज्ञान विज्ञान बोधक, निश्चयात्मक. समर्थ म्हणतात तो सदा सावध कार्यरत असून साधक वृत्तीनेच राहतो. वेदादी शास्त्रांचा उत्तम व्यासंगी असून शब्द ज्ञान आणि आत्मानुभव हे दोन्ही असल्याने दुसऱ्याला ज्ञान विज्ञानाचा निश्चयात्मक बोध तो करून देऊ शकतो. पुरश्चरणी तीर्थवासी दृढव्रती काया क्लेशी उपासक निग्रहासी करू जाणे. समर्थ म्हणतात तो तीर्थक्षेत्रात वास करणारा आणि नाना मंत्रांची पुरश्चरणे करणारा, दृढव्रती, शरीर कष्टाची तमा बाळगणारा आणि इंद्रिय निग्रह करून उपासना करणारा असतो. सत्यवचनी शुभवचनी कोमळवचनी एकवचनी निश्चयवचनी सौख्यवचनी सर्व काळ. समर्थ म्हणतात तो नेहमी सत्य भाषण करणारा, शुभ बोलणारा, आपले वचन एकनिष्ठेने पाळणारा आणि कोमल शब्द उच्चारणारा असतो. सदा सर्व काळ तो निश्चयात्मक आणि दुसऱ्याला सौख्य होईल असेच बोलतो. वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न वितरागी सौम्य सात्विक शुद्ध मार्गी निकपट निर्वेसनी. समर्थ म्हणतात त्याच्या सर्व वासना तृप्त झालेल्या असतात. योगाचे सखोल ज्ञान त्याला असते आणि त्याचे व्यक्तिमत्व भव्य आणि सुप्रसन्न असते. तो वैराग्य संपन्न असूनही सौम्य आणि सात्विक असतो. तसेच निष्कपटी निर्व्यसनी असून नेहमी शुद्ध मार्गाचे अनुसरण करणारा असतो. सुगढ संगीत गुणग्राही अनापेक्षी लोकसंग्रही आर्जव सख्य सर्वही प्राणी मात्रासी. समर्थ म्हणतात तो चतुर असून संगतीचा उत्तम जाणकार आणि गुणग्राही असतो. तो निरपेक्ष असून लोकसंग्रही असतो आणि सर्व प्राणी मात्रांशी तो मित्रत्वाने आणि सरलतेने वागणारा असतो. द्रव्यसूची दारासूची न्यायसूची आंतरसूची प्रवृत्तीसूची निवृत्तीसूची सर्वसूची निसंगपणे. समर्थ म्हणतात द्रव्याचे, पती पत्नी संबंधाचे, न्याय अन्यायाचे, अंतकरणाचे तसेच प्रवृत्ती आणि निवृत्ती म्हणजेच प्रपंच आणि परमार्थातील पावित्र्य अशी सर्व प्रकारची शुचिता त्याच्या ठिकाणी निसंग वृत्तीमुळे दिसून येते. मित्रपणे परहितकारी वाङ्माधुर्य परशोकहारी सामर्थ्यपणे वेत्रधारी पुरुषार्थे जगमित्र.
समर्थ म्हणतात, तो मित्रत्वाच्या भावनेने नेहमी परहितत्पर असतो. मधुर वाणीने लोकांच्या दुःखाचे तो हरण करतो. सामर्थ्य संपन्न असल्याने दुसऱ्यांचे संरक्षण करतो आणि पौरुष संपन्न असल्याने सर्व जगाचा मित्र बनतो. संशय छेदक विशाळ वक्ता, सकळ क्लुप्त असोनी श्रोता, कथा निरूपणी शब्दार्था जाऊन जनेदी. समर्थ म्हणतात, सर्व समावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो आणि म्हणून सर्व संशयांचे तो निरसन करू शकतो. स्वतः अत्यंत विद्वान आणि ज्ञाता असूनही तो उत्तम श्रोताही असतो, म्हणजे दुसऱ्याचे म्हणणे तो आदराने ऐकूनही घेतो. कथा निरूपणाच्या प्रसंगी प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते. विवादरहित संवादी, संगरहित निरोपाधी, दुराशारहित क्रोधी, निर्दोष निर्मत्सरी. समर्थ म्हणतात, वादविवाद टाळून संवाद करणे त्याला छान जमते. तो निसंग वृत्तीचा असल्यामुळे कुठलीही उपाधी आपल्या मागे लावून घेत नाही. तो भलती आशा कधी बाळगत नाही आणि कुणावर कधी क्रोधही करत नाही. असा तो सदा निर्मत्सरी आणि निर्दोष असतो. विमळज्ञानी निश्चयात्मक, समाधानी आणि भजक, सिद्ध असोनी साधक, साधन रक्षी. समर्थ म्हणतात, तो संदेहरहित विमल ज्ञानाने युक्त असा असतो. अत्यंत समाधानी वृत्ती असून भगवंताचे भजन करतो. सिद्ध झाला असूनही तो अत्यंत सावधपणे साधनाचे रक्षण करीत एखाद्या साधकाप्रमाणेच राहतो. सुख रूप, संतोष रूप, आनंद रूप, हास्य रूप, ऐक्य रूप, आत्मरूप, सर्वत्रांसी. समर्थ म्हणतात, तो आत्मरूपाने सर्वांशी एकरूप झालेला असल्यामुळे त्याच्याकडे पाहिले असता मूर्तिमंत सुख किंवा संतोषच त्याच्या रूपाने प्रगट झाले आहेत असे वाटते. तो नेहमी आनंदी, सुप्रसन्न, स्मित हास्य ज्याच्या चेहऱ्यावर शोभत आहे असा दिसतो. भाग्यवंत, जयवंत, रूपवंत, गुणवंत, आचारवंत, क्रियावंत, विचारवंत स्थिती. समर्थ म्हणतात, तो भाग्यवंत असतो, जयवंत असतो, रूपवंत असतो, गुणवंत असतो, आचार संपन्न असून क्रियाशील आणि सुविचारी असतो. ऐशवंत, कीर्तिवंत, शक्तिवंत, सामर्थ्यवंत, वीर्यवंत, वरदवंत, सत्यवंत, सुकृती. समर्थ म्हणतात, तो यशवंत असतो, कीर्तिवंत असतो, शक्ती संपन्न असतो, सामर्थ्यवान असतो, वीर्यवंत असतो आणि ज्याचे आशीर्वाद सुफल होतात असा सत्यवंत आणि पुण्य कर्मे करणाराही असतो. विद्यावंत, कळावंत, लक्ष्मीवंत, लक्षणवंत, कुळवंत, सुचेष्मंत, बळवंत, दयाळू. समर्थ म्हणतात, तो विद्यावंत आणि कलावंत असतो, ऐश्वर्य संपन्न असून उत्तम लक्षणांनी युक्त असा असतो, कुलीन असून पवित्र आचरणाचा असतो आणि बलशाली असूनही तो दयाळू असतो. युक्तिवंत, गुणवंत, वरिष्ठ, बुद्धिवंत, बहुधारिष्ठ, दीक्षावंत, सदा संतुष्ट, निस्पृह, वित्रागी. समर्थ म्हणतात, तो युक्ती प्रयुक्ती जाणणारा, गुणसंपन्न, वरिष्ठ आणि बुद्धिमान असून धैर्यशीलही असतो. त्याने गुरुकडून दीक्षा घेतलेली असते आणि तो सदा संतुष्ट असतो. त्याच्या ठिकाणी कुठलीही वासना, इच्छा, कामना उरलेली नसते आणि तो अत्यंत वैराग्य संपन्न असतो. असो ऐसे उत्तम गुण, हे सद्विद्येचे लक्षण, अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले. समर्थ म्हणतात, असो याप्रमाणे येथे जे उत्तम गुण सांगितले आहेत ते सद्विद्येचे लक्षण असून त्यांचा अभ्यास करता यावा म्हणूनच त्यांचे थोडेसे वर्णन या समासात केले आहे. रूप लावण्य अभ्यासिता नये,
सहज गुणास न चले उपाये, काहीतरी धरावी सोये अंगातूक गुणाची. समर्थ म्हणतात, रूपाचे सौंदर्य हे काही अभ्यासाने प्राप्त होत नाही. ते उपजत गुण असतात. त्यामध्ये परिवर्तन घडवून आणता येत नाही. त्या ठिकाणी काही उपायच नसतो. म्हणून आगंतुक गुण म्हणजे अभ्यासाने ज्यांना आपण प्राप्त करून घेऊ शकतो त्यासाठी तरी काही प्रयत्न करावा. ऐसी सद्विद्या बरवी सर्वत्रांपासी असावी, परिविरक्त पुरुषी अभ्यासावी अगत्य रूप. समर्थ म्हणतात, याप्रमाणे ही उत्तम अशी विद्या सर्वांपाशी असावी असे समर्थ सांगतात. निदान विरक्त पुरुषांनी तरी अगत्याने तिचा अभ्यास करावा. थोडक्यात या समासामध्ये समर्थ म्हणतात, सत्वगुणी माणसं अध्यात्माला पोषक अशा गुणांचा मनापासून स्वीकार करतात. सद्विद्या लक्षण ही प्रभू श्रीरामचंद्रांसारख्या दैवी पुरुषांची लक्षणे आहेत. अशा पुरुषांचे चरित्र पुढे अनेक पिढ्यांना मार्गदर्शक होत असते. सद्विद्या लक्षणांचा पुरुष त्याच्या समाजाचं भाग्यच उजाळून टाकतो. या समासामध्ये समर्थ म्हणतात, आता परमशुद्ध सुलक्षण असणाऱ्या या सद्विद्येची लक्षणे का? त्याप्रमाणे वागण्याचा विचार केला असता ती सद्विद्या त्या वागणाऱ्याच्या अंगी जबरदस्तीने प्रगट होते. सद्विद्या अंगी बांधलेला पुरुष विशेष अशा उत्तम लक्षणांनी शोभून दिसतो. त्याचे ते गुण ऐकून परम संतोष वाटतो. अशी व्यक्ती भाविक असते, सात्विक असते, चतुर असते, सामर्थ्य संपन्न असते आणि धैर्यवान असून देखील धनवान आणि अत्यंत उदार अंतःकरणाची असते. ही व्यक्ती परम ज्ञानी असून उत्तम भक्त, महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि अत्यंत शांत स्वभावाची असते. समर्थ म्हणतात, तो मोठा वक्ता असून तो निर्लोभी असतो. सर्वज्ञ असूनही अत्यंत आदराने वागणारा असतो. सर्वश्रेष्ठ असून सर्वांशी विनम्रतेने संबंध ठेवणारा असतो. राजा असून धर्मपालन करणारा असतो. शूर असून त्याचा विवेकाने वापर करणारा असतो. तरुण असून अतिशय मर्यादशीर वर्तन करणारा असतो. समर्थ म्हणतात, वृद्ध वडिलांनी घालून दिलेल्या परंपरेनुसार तो आचरण करणारा, कुळधर्म सांभाळणारा, युक्त आहार घेणारा, षड विकारांवर नियंत्रण ठेवणारा, परोपकारात धन्यता मानणारा, धन्वंतरी, पद्महस्ती म्हणजेच हातावर कमळाचे शुभचिन्ह असलेला असतो. सर्व कार्यामध्ये सहभागी होणारा निराभिमानी कार्यकर्ता असतो. वैष्णव लोकांत भगवत भक्त उत्तम गायक असणारा, भगवजनात अत्यंत आदरणीय आणि वैभव संपन्न असा असतो. वेदांत वेत्ता आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन असणारा, मंत्रीपदी असूनही नीतिमान आणि सद्गुणी असा असतो. समर्थ म्हणतात, तो अत्यंत पवित्र, पुण्यवान आणि साधूसारखा अंतरंगात मनाने निर्मळ, धर्मात्मा, कृपाळू, स्वकर्मात रमणारा, निर्लोभी आणि अनुताप व्यक्त करणारा असा तो असतो. परमार्थाविषयी गोडी आणि परमार्थाविषयी आवड असलेला, सन्मार्गी, सत्कर्मात धैर्याने वाटचाल करण्याची धारणा असलेला, श्रुती स्मृती यांच्या अभ्यासात रमणारा, सहज युक्तीने लीला कर्म करणारा, चांगल्या कर्माची स्तुती करणारा, बुद्धिमत्तेची कसोटी पाहणारा असा तो असतो. दक्ष म्हणजेच कर्तव्य तत्पर, चाणाक्ष, योग्य तर्क करणारा, सत्याचरणी, साहित्याचा अभ्यासक आणि चाहता, नित्यनेम पाळणारा, भेदक म्हणजेच प्रसंगाचे गांभीर्य जाणणारा, कुशल, चपळ असा वैविध्यपूर्ण गुणांचा असतो. आदर सन्मान याचं तारतम्य जाणणारा असतो. प्रसंगानुरूप कोणत्या वेळी कोणता प्रयोग करावा याचं नेमकं ज्ञान असणारा असतो. कार्य आणि अकार्य काय आहे याची नेमकी चिन्ह जाणणारा आणि माहीत असलेला असतो. मार्मिकपणे बोलणारा असा विचक्षण असतो. सावध आणि साक्षेपी साधक असणारा, आगम निगम
म्हणजेच वेद वेदांताचा सूक्ष्म अभ्यासक असणारा, ज्ञान विज्ञान बोधक म्हणजेच वास्तव चैतन्य ब्रह्माविषयीचे ज्ञान आणि आत्मस्वरूपाविषयीचे ज्ञान याची निश्चयात्मक बोधानुभूती घेतलेला असा असतो. समर्थ म्हणतात, त्याला पुरश्चरणाची आवड असते, तीर्थाटनाची आवड असते. शरीराला क्लेश होत असले तरी दृढ निश्चयाने आणि निग्रहाने व्रत करणारा असा तो असतो. सत्यवचनी, शुभवचनी, कोमलवचनी, एकवचनी म्हणजेच दिलेला शब्द पाळणारा, निश्चयवचनी, सुखकारक असे प्रिय बोलणारा तो असतो. आणि वासनातृप्त असणारा, सखोल आणि गूढ योगाभ्यास करणारा, भव्य देखणा, प्रसन्न चित्त, विरक्त आणि अतिसौम्य, निष्कपट आणि निर्व्यसनी, सात्विक आणि शुद्ध मार्गी असतो. चतुर, संगीत, शास्त्रतज्ञ, इतरांच्या गुणांचं कौतुक करणारा, निरपेक्षपणे लोकसंग्राहक करणारा, सर्वांशी सख्यत्वाने वर्तन करणारा, सद्विद्या संपन्न असतो. सन्मार्गाने द्रव्य संचय करणारा, पती पत्नी एकनिष्ठ असणारे, न्यायी, शुद्धांतकरणाचा, शुद्ध प्रवृत्ती निवृत्तीचा, निसंग असून सर्व बाबतीत शुद्ध पवित्र असतो. समर्थ म्हणतात, मित्र समजून हित करणारा, गोड बोलून शोकहरण करणारा, सामर्थ्याच्या जोरावर सर्वांचे संरक्षण करणारा, स्वपुरुषार्थाने जगाचे कल्याण साधणारा जगमित्र असा असतो. विशाल वक्तृत्वाने अनेक शंकांचं निरसन करणारा, सकल क्लुप्त म्हणजेच सगळं काही जाणणारा सर्वज्ञ असून दुसऱ्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणारा, कथा निरूपणामध्ये शब्दार्थाकडे बारीक लक्ष देऊन ते ऐकणारा असतो. संवाद करीत असता वितंडवाद टाळणारा, आसक्तीहीन नसून उपाधी अंगी लागू न देणारा, भलती आशा न ठेवणारा, अक्रोधी, निर्दोष आणि निर्मत्सरी असतो. अज्ञानमुक्त, शुद्ध आणि निश्चित विमल ज्ञानी असतो. नित्य समाधानी असून भगवंताचे भजन पूजन करणारा असतो. स्वतः सिद्ध असूनही आदर्शासाठी साधकपणाने राहून साधन मार्गाचे रक्षण करतो. समर्थ म्हणतात, सद्विद्या संपन्न पुरुष सुखरूप आणि संतोषरूप आत्मा असून तो आनंद स्वरूपात प्रसन्न आहे. हास्य रूपात निखळ आनंद दरवळत आहे असे वाटते. आत्मरूपाने तो सर्व जगताशी ऐक्यरूप होऊन तो सर्वांशी खेळत आहे असे वाटते. तो पुरुष भाग्यवंत, जयवंत असतो, रूपवंत असतो आणि गुणवंत असतो, आचारवंत असतो, क्रियावंत असतो आणि विचारवंत अशा स्थितीत असतो. समर्थ म्हणतात, तो यशवंत असतो, कीर्तिवंत असतो, शक्तिवंत असतो, सामर्थ्यवंत असतो, वीर्यवंत असतो आणि वरदवंत असून तो सत्यवंत आणि अत्यंत पुण्यवान असतो. समर्थांनी हे केलेलं वर्णन सद्विद्या संपन्न अशा राजाचं आहे. तो विद्यावंत असतो, कलावंत असतो, संपत्ती आणि सुलक्षणांनी मंडित असून कुळवंत, पावित्र्यवान, बलवान आणि दयाळू असा असतो. समर्थ म्हणतात, युक्तिवंत म्हणजेच मोठ्या युक्तीने आणि कौशल्याने काम पार पाडणारा, श्रेष्ठ वरिष्ठ दर्जाच्या गुणांनी युक्त असा गुण संपन्न असतो. बुद्धिमान आणि बहुधैर्यवान धाडसी असा परमार्थिक दीक्षावंत असून सदा सर्व काळ अत्यंत संतुष्ट असतो. तो अत्यंत निस्पृह आणि वैराग संपन्न वित्रागी असतो. आतापर्यंत सांगितलेले हे उत्तम गुण ही सगळी सद्विद्येची लक्षणे आहेत. ते गुण अंगी बांधण्याचा प्रयत्न करावा म्हणून थोडेसे सांगितले आहेत. समर्थ म्हणतात, रूप म्हणजेच देहाची कृती, लावण्य म्हणजेच या देहाचे सौंदर्य, यांसारख्या गोष्टी अभ्यास करून अंगी बांधता येत नाहीत. हे गुण सहज स्वाभाविक उपजतच जन्मजात असल्यामुळे त्यावर कुठलाही उपाय करता येत नसतो. पण इतर सद्गुण अभ्यासाने साध्य करता येतात. या आगंतुक उत्तम गुणाची काहीतरी सोय लावून ते गुण अंगी आणण्याचा प्रयत्न करावा. अशी सद्विद्या अत्यंत कल्याणकारक असून
सर्वांच्या अंगी बाणावी, पण विरक्त पुरुषाने अगत्यपूर्वक या सद्विद्येचा अभ्यास करावा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सद्विद्या निरूपण नाम समास 8वा. जय जय रघुवीर समर्थ.